काहीतरी तुफानी करण्याचा मूड होता, त्यामुळे मी ठरवलं की आज माझी हेअरस्टाईल मी स्वतःच करणार। आळस नावाचा प्रकार माझ्या अंगामध्ये एवढ्या प्रमाणात वाढलेला आहे की मला पार्लरला जायचा भयंकर कंटाळा येतो, त्यामुळे मी ठरवलं की सगळ्या गोष्टी आजपासून आपण घरीच करणार। आणि माझा कॉन्फिडन्स लेवल इतका हाय असतो की मला असं वाटतं की जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही जी मी करू शकत नाही। एक कोंब घेतला, एक सीझर घेतली आणि निघाले मी माझी परफेक्ट हेअर कट करण्यासाठी। बट ओव्हर कॉन्फिडन्स आणि लॅक ऑफ इंटेलिजन्स मुळे हा जो माझा हेअर कट आहे तो थोडासा फसलेला आहे। ऍक्च्युली फसलेला नाही, बऱ्यापैकी मी मॅनेज केले। रील बनवण्या अगोदर आणि हेअर कट करण्या अगोदर मला थोडेसे व्हिडिओ सर्च करायला पाहिजे होते, कारण मी ह्या ज्या गोष्टी शिकल्या होत्या म्हणजेच घरी बसून हेअर कट कसा करायचा हे सगळं मी लॉकडाऊनमध्ये शिकले होते आणि लॉकडाऊनसाठी आता खूप टाईम होऊन गेलेला आहे। सो तेव्हापासून मी एकदाही हा स्टंट केला नव्हता। सो एक गोष्ट चुकली ती म्हणजे एकदा सर्च करायला पाहिजे। लॉकडाऊनच्या स्टुडंटचे हाल तुम्हाला माहीतच असतील, तुम्हाला नवीन असं सांगण्याची काही गरज नाही, पण बऱ्यापैकी मी मॅनेज केलेले आहे। पुढचे हेअर्स कट करण्याच्या नंतर मी मागचे पण हेअर्स कट केले। एवढी मोठी रिस्क मला घ्यायला नको होती, बट आजच्या दिवशीचा माझा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो खूप जास्त हाय होता, त्यामुळे मी विचार केला चुकलं तर चुकलं, मी आज हेअर कट करूनच राहणार। आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे, बऱ्यापैकी मी मॅनेज केलेले आहे आणि जेव्हा केव्हा माझ्या अंगातला आळस जाईल तेव्हा जाऊन मी सगळं हे व्यवस्थित करून घेणार पार्लरमध्ये। बट तात्पुरतं माझं जे काम आहे ते भागलेलं आहे। अशा गोष्टी आणि असे स्टंट तुम्ही मात्र घरी बिलकुल ट्राय करू नका। आळस जरी आलेला असेल तरी तो बाजूला काढा आणि पार्लरला जाऊन छानसा हेअर कट करा। व्लॉग आवडला असेल तर लाईक करा। बाय।